आणि यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यातल्या एकता नगरमध्ये राज ठाकरे पोहोचलेले आहेत पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी। अगदी काहीच दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना पुण्यातल्या पूरस्थितीवरून राज ठाकरे यांनी शासन प्रशासनाला खडे बोल सुनावलेले होते। पुण्यातली पूरस्थिती गंभीर होत चालली असून पुणे शहराचं शहर नियोजन योग्य पद्धतीने व्हायला हवं अशी ही मागणी राज ठाकरे यांनी केली होती। सध्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे सिंहगड रोडवरच्या एकता नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। पाण्याची पातळी आणखी वाढेल अशी ही शक्यता वर्तवली जाते। एकता नगरमधल्या काही बिल्डिंग्समध्ये रहिवासी अजूनही आपापल्या घरांमध्ये आहेत। त्या रहिवाशांनी बाहेर पडावं यासाठी सातत्याने प्रशासनाकडून आवाहन केलं जात आहे। काही रहिवासी हे घरातून बाहेर पडलेत तर पाण्याचा एकूण विसर्ग पाहता पाण्याची पातळी पाहता या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचेल असा अंदाज आहे। काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये सातत्याने पुराचं प्रमाण वाढताना दिसतंय। मुठा नदी पात्रात खडकवासला धरणातून विसर्ग वाढला की शहरातल्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचतं आणि ज्यावर राज ठाकरे यांनी टीका केली होती। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिकी, पुण्यातल्या पुरावरून संतप्त झालेले राज ठाकरे आपण पाहिले होते, आता थेट ग्राउंडवर उतरलेत राज ठाकरे। अगदी जर आपण बघितलं प्रज्ञा तर राज ठाकरे स्वतः आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा खरं तर ते सिंहगड रोडवरील सिंहगड परिसरातील जे एकता नगर परिसर आहे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तिथल्या स्थानिक लोकांशी आज पुन्हा एकदा ते इथं येऊन संवाद साधतायत। खरं तर त्यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि पुण्यातील जी पुराची परिस्थिती आहे, ज्या पद्धतीने पाणी सोडलं जातं खडकवासला धरणातून आणि त्यानंतर लोकांचं नुकसान होतं, लोकांच्या घरामध्ये पाणी जातं, हे सगळं येऊन राज ठाकरेंनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं होतं। या सगळ्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना त्याच्याशी बोललेले आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात काय त्यांना आश्वासन दिलेलं आहे, त्याच्यावर कशा पद्धतीने तोडगा काढला जाईल यासाठी पुन्हा एकदा इथल्या स्थानिक नागरिकांशी ते संवाद साधण्यासाठी आलेले आहेत। तिथल्या लोकांना आश्वस्त करण्यासाठी आलेले आहेत। आम्ही तुमच्या सोबत आहोत, पूर्ण प्रशासन या ठिकाणी तुमच्या मदतीसाठी पोहोचलेलं आहे। एवढंच काय तर इथं कुठलंही कमी पडू देणार नाही असं देखील या ठिकाणी ते सांगतायत। मात्र जर आता आपण बघितलं तर राज ठाकरे इथल्या लोकांशी संवाद साधतायत आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर प्रशासन कशा पद्धतीने काम करतंय, कुठल्या गोष्टीची गरज आहे इथल्या लोकांना, त्याचा देखील आढावा राज ठाकरेंकडून इथं घेतला जातोय। आणि राज ठाकरे आता इथं पोहोचल्यानंतर मोठ्या संख्येने महिला देखील इथं पोहोचलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने ठीक आहे मी थोडंसं थांबवते, राज ठाकरे बोलतायत, आपण ऐकूया। पुढे अरे पुढे येतो, तुला कॅमेरा नाही आहे ना, रेकॉर्ड करायचं हो, मग पुढे येतो, मागे कॅमेरा स्थितीवरून राज ठाकरे नेमकं काय बोलतात, रहिवाशांना काय आवाहन करतात आणि यानंतर प्रशासनासोबत संवाद साधून रहिवाशांना कशा पद्धतीने दिलासा दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण राज ठाकरे एक आठवड्यापूर्वी इथे येऊन गेलो होतो आणि पाहणी करून गेलो होतो आणि त्याच्यानंतर माझी या विषयामध्ये मी सरकारशी बोलेल आणि आता काहीतरी मार्ग काढू म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं। त्याप्रमाणे माझी कालच सरकारशी बोलेल आणि आता काहीतरी मार्ग काढू म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं। त्याप्रमाणे माझी कालच
मुख्यमंत्र्यांबरोबर माझी बैठक झाली आणि महत्त्वाचे जे दोन विषय होते त्या दोन विषयामध्ये माझं त्यांच्याशी बोलणं झालं. खरं तर 3 विषय होते. त्यातला एक विषय होता मुळा कॉरिडॉर जो आहे यातल्या इलिगल गोष्टी बाजूला सारणे काढणे त्याचं काम आता सुरू झालेलं आहे. दुसरा विषय होता की रिडेव्हलपमेंटचा, आणि रिडेव्हलपमेंटचा विषय अडला होता. फक्त तुम्हाला FSI मिळत नाही या गोष्टींसाठी कोणीही तिथे रिडेव्हलपमेंट करायला येणार नाही, परंतु या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून जादा FSI वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की इथे जर FSI वाढला तर रिडेव्हलपमेंट होऊ शकेल, आणि त्या प्रकारची पावलं मला असं वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये घेतली जातील. त्याप्रमाणे तुमच्या इकडची सगळी रिडेव्हलपमेंट, इथे जवळपास 3 लाख नागरिक राहतात, त्या नागरिकांसाठी म्हणून ती रिडेव्हलपमेंट पुढे होईल. तिसरा विषय होता तो म्हणजे तुमची जी वाहनं आहेत, जी वाहनं या पाण्याखाली गेली आणि इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला इन्शुरन्स देत नाही आहेत, तर कालच मुख्यमंत्र्यांनी आपलं पुणे महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर या दोघांनाही सांगितलेलं आहे की इन्शुरन्स कंपन्यांबरोबर बोलून घ्यायचं आणि त्या इन्शुरन्स कंपन्यांकडनं सगळ्या व्हेकल्स ज्या आहेत याचा इन्शुरन्स लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे त्या सर्व नागरिकांना देण्यासाठी म्हणून. आणि मुळामुठा रिव्हरफ्रंटचा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टवरती पुण्यामधले जे तज्ञ नागरिक आहेत यांची एक समिती करून महानगरपालिकेशी बोलूनच पुढचा कार्यक्रम होईल, पुढची डेव्हलपमेंट होईल. तोपर्यंत ती होणार नाही. आणि त्याच्यासाठी म्हणून संरक्षक भिंती या लवकरात लवकर बांधण्यासाठी म्हणून कालच ऑर्डर पण दिली गेलेली आहे. तर त्याच्यामुळे या 4-5 गोष्टी महत्त्वाच्या झालेल्या आहेत. जी 2 मुलं गेली, त्यांना शॉक बसला आणि 2 मुलं गेली, त्या 2 मुलांसाठी म्हणून आता जी मुलं गेली ती काही बिचारी परत नाही येऊ शकत, परंतु त्यांच्या घरच्यांसाठी मदतीसाठी म्हणून प्रत्येक दोन्ही घरांमध्ये 10-10 लाखाचा चेक कालच मुख्यमंत्र्यांनी पाठवला आहे. तो आज कलेक्टरकडे जाईल आणि कलेक्टर त्यांच्यापर्यंत तो चेक त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. त्याचबरोबर त्यातला एक जो त्यांचा भाऊ होता जो बरोबर तिकडे होता त्याला देखील सरकारी उच्चाधिकारी खात्यामध्ये नोकरी संदर्भामध्ये त्याचा पण विषय हा काल मार्गी लागलेला आहे. एवढी माहिती देण्यासाठी म्हणूनच फक्त एवढं मी आपल्यापर्यंत आलो, दुसरं मला काही सांगायचं. ठीक आहे, धन्यवाद. तर मुख्यमंत्र्यांसोबत 3 महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आणि जे महत्त्वाचे विषय आहेत ते मार्गी लावण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. 35,000 क्यूज लीटर. एकतानगरमधल्या नागरिकांसोबत राज ठाकरे यांनी संवाद साधलेला आहे. नदीपात्रातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात चर्चा केली आहे. ज्या वाहनधारकांचं नुकसान झालंय, ज्यांना अजूनही विमा मिळालेला नाही, त्या संदर्भात बोलणं झाल्याचं राज ठाकरे म्हणाले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.